तर दुसरीकडे कोल्हापूर मधला हा कल आपण सध्या पाहतोय। कोल्हापूर मधला कल आता आळूयाला हळूहळू सुरुवात झालेली आहे। अमृता डोंगळे या गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत, त्यांचा सुद्धा विजय झालेला आहे। कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊन माझे सहकारी अमरसिंह पाटील सध्या आपल्या सोबत आहे। अमर, राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे, अमृता डोंगळेंचा विजय झालाय, काय माहिती आहे? कसबा चराई जिल्हा परिषद मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढत होती ही। यामध्ये तिच्या वहिनींच्या बरोबर ती लढत होती आणि गोकुळचे माजी अध्यक्ष आहेत अरुण डोंगळे यांची ही कन्या अमृता डोंगळे गेल्या काही दिवसापासून शिवसेने गटाचा प्रचार करताना त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार गटाचं चिन्ह घेतलं। यामध्ये त्यांना भरघोस असं यश मिळालं, कारण त्या कसबा चराई जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळ्यात जास्त मताधिक्याने त्यांचे 2131 मतांनी विजय घेतला। त्यांच्याविषयी जास्त मतांनी विजय झालेला आहे। अजून आकडेवारी स्पष्ट आली नसली तरी त्यांचा विजय स्पष्ट झालेला आहे। अमर, आपण जर एकंदरीत बघितलं असेल तर कोल्हापुरात सुद्धा काँग्रेसची तशी ताकद पाहायला मिळत होती। काँग्रेसला राष्ट्रवादी भाजप जड जाते का सध्या जिल्हा परिषदांमध्ये? आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर महायुती आघाडीवर आहे, कारण काँग्रेस फक्त एकटे लढत होतं। काँग्रेस आतापर्यंत 15 जागावर आहे आणि महायुती सर्व पक्ष जर बघितले तर आता 25च्या पुढे विजयीची गोडदोड आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण आता कोल्हापुरातला हा कल सध्या पाहतोय। अमृता डोंगळे या गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत।